हे बघा मॅडम, जर वेळेत उपचार केले नाही तर वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे माझ्या ताई साहेबांनी येड्याचे उपचार सुरू करणार तुम्ही? तसली औषधं? तसं समजा हवं तर. मम्मी असं काही करू नका. नाही मॅडम तुम्हाला एक सांगतो, पहिल्यांदा आपण सर्व टेस्ट करू, त्याच्यानंतर आपण रिपोर्ट आले की बघू की काय करायचं. जय हो जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात. बापू बाळेंद्र सिंग काय किराव बापू आणा ते इकडे. हो जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी, जय हो बापू मल्लिकात देवी आली. जय हो मल्लिकात देवी, जय हो मल्लिकात देवी. देवी देवी देवी, तुमचं पाय आमच्या गावाला लागलं हे भाग्य आहे बघा आमचं. वय 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 वय. हो बापू जरा गप्प बसा. तुम्ही पहिले बाहेर व्हा. बाजूला. डॉक्टर असेल तपासू द्या. ओ डॉक्टर या तुम्ही. डॉक्टर बारेचा हेडफोन कुठं आहे? माझ मुळात प्रश्न असा आहे की देवीच्या कामात डॉक्टर कशाला पाहिजे? ए देवबीव काय नाही, मानसिक आजार आहे. मी बघितलेलं आहे मेंटल हॉस्पिटल मध्ये. जाऊ बाहेर. हा डॉक्टर साहेब सांगणार आहेत खरं काय ते. नाही म्हणजे मला काय म्हणायचं आहे, इतक्या वर्षानं आपल्या गावाचं भाग्य ही मल्लिका देवी गावात आल्या आणि तुम्ही तिला हाकलून द्यायला निघाला होय? अचानक देवीचा कोप होईल कोप. होय होय होय. कोप होईल देवीचा कोप होईल. जय जय मल्लिका. खतर नजर. कोण आहेस तू? बोल. मी डॉक्टर. डॉक्टर इकडे या. अहो तुम्हाला म्हणत्या या इकडं. कोप झाला देवीचा कोप झाला. हा अरे त्या डॉक्टर आधी बाहेर काढा, त्याशिवाय देवी शांत बसणार नाही. किती तापा लागला बघ की. जय हो मल्लिका की जय हो. बापू आपण जरा चाललंय हे. आम्ही आलो तुमच्या भल्यासाठी, तुमच्या चांगल्यासाठी. जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही या बाईचा घास घेऊ. माझ्या ताईसाहेबांनी काळजी करू नका. मग सांगल ते ऐका, मगच होईल सुटका. ऐकतो सांगा. आव पण मी काय. हे तू आमच्या घरात ना गुपसायचं नाही. उंबऱ्याच्या बाहेर चल बाहेर निघ. पाय पडा. पाय पडा बापू पाय पडा की. पाय पडा. शरण्या. मल्लिका देवी की जय हो. मल्लिका देवी की जय हो. मल्लिका की. शांतता पाहिजे ना मसनी. शांतता. अरे देवीला शांतता पाहिजे. शांत बसा की. शांतता पाहिजे ना. आम्ही राहू. हे सुरेश तू पहिलं वहिनीच वर पाठील. जास्ती पहिले शांत होऊ दे, मग बघू काय करायचं ते. हा? जा. टाकी घेऊ वर जा. चला वर जाऊ. चला की वर जाऊ. आता जावं की. होय जय हो मल्लिकात देवी, जय हो प्रसाद आहे. जय हो मल्लिकात देवी. हळू. सोड ग. ताईसाहेब हे घ्या आयुर्वेदिक वारा. बस थोडं
फॅन सारखा भारी वारा यायला लागलाय. तू आयुर्वेदिक वारा देते आमासनी. बर एक काम कर, फोन घे आमचा जरा. थांबा 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 काहीतरी वाज आलाय. मलिका देवींचा फोन आहे. हॅलो, जय हो मल्लिकात देवी. वा 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 तायडे, काय बेस्ट सॉन्ग घेतलेस ग. वय आता एकेकाला कसा सुतासारखा सरळ आणतो बघच तू. या मलिकाचं वजन अख्ख्या गावावर कसं पडतंय बघच तू. वय 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 वय. आणि एकदा का तुझं गावावर वजन पडलं की त्या जिजाची उचल बांगडी होणार. बरं पुढं काय करायचं. तू आणि बापू दोघांनी गावात आमचं मार्केटिंग करायचं, लोकांना अडचणी आणायच्या आणि मग आपण त्या सोडवायच्या. वा 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 वा, भारी भारी प्लॅन आहे. पण तायडे आपण जरा दक्षिणा घेऊया की. काय म्हणजे दक्षिणा घेतल्याशिवाय लोकात किंमत राहत नाही ग. ठीक आहे, पैसे बी कमवू. हा हा ठीक आहे, पण जो काय फायदा होईल की नाही ते 50-50 पार्टनरशिप. हा म्हणजे तू सॉंग आणायचं, आम्ही लोकांनी अडचणी आणणार आणि आपण सगळं मिळून त्या सोडवायचं. होय, एकदा का लोकांचा विश्वास बसला का त्या जिजाला हाकलून द्यायला टाइम लागणार नाही. हा हा. तुला आणि बापूला हे काम करायला नीट जमल ना. बघ आता नुसतं बघच का तू, तुझी कशी जाहिरात करतो त्या गावात. आता अख्खा गाव मलिकाच्या पायात येणार आणि त्याच पायाखाली त्या जिजाला ठेचणार. जय हो मलिका. वय वय वय, ठेवतो. हो, हा वहिनींचं काय कळत नाही हो मला. मला लय घाबरल्यासारखं व्हायलंय बघा. मालक, मी एक बोलू काय? बोला की. मला का नाही हे समजा सोंगच वाटायला लागली. म्हणजे अंगात येणं बिणं काय खरं नसतंय र. असं कसं नसतंय. आता लागी राहू नये म्हणून गोदक्कासारखी माझी नजर काढते का नाही. मग ते काय समजा खोटं असते वय. हा, आपल्या गावात बी लय जण असणे असा अनुभव आलेत. अरे नाही रे बाबा, हे असलं काय बी खरं नसतंय. आता तूच मला सांग, तू भूतासंगट कुस्ती खेळायची म्हणून कितीदा भूत हुडकल्यास, तुला मिळालंय का केव्हा भूत? नाही. हा मग हे असलं भूत बीत काहीच नसतंय. हो, एक मिनिट. मला भूतासंगट कुस्ती खेळायची होती हे तुम्हाला कसं काय माहित हो? अरे बाबा, गावातल्या लोकांशी बोलता बोलता मला समजलं होतं. तो पोस्टर नाही काय, त्यानं बी सांगितलं होतं एकदा. आणि ते समजा सो मुद्दा काय आहे, मला हे समजा सोंग वाटायला लागली. हा, पण माझ्या जीवाला धोका आहे हे वहिनीसनी कसं काय कळलं? त्यांनी ढगात गोळी मारली आणि आंबा पडला. हे पर आता पर काय, त्या म्हणल्या चांडाईनीपासनं तुला वाचवा. आता त्या मला चांडाईन म्हणल्या, तुला खरं वाटतंय काय मी चांडाईन आहे? हो, अजिबात नाही. मग हे अंगात बिंगात काय नसतंय रे. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणताय तसं आपण मानलं की हे समजा सोंग आहे. बोलायचं कसं? जोवर माझी खात्री पडत नाही तोवर मला काय बोलता येणार नाही. पण मग तवर काय करायचं? हे समजा असंच चालू द्यायचं? काय म्हणतो? हे आजच झाले का नाही? पुण्यांदा होते का हे बघूया. बाबा, हे पुन्हा पुन्हा होणार त्यासाठीच तर सुरू आहे समजा. हे बघ पहिला, तुला राग येईल पण मी जरा स्पष्टच बोलतो. तुझी वहिनी समजासनी गणवायला लागल्या. पण मला खात्री पडली तरच मी बोलणार बघा. ठीक आहे, मला काय. ते ना परत अंगात आल्यावर आपण ठरवूया काय ते. हा, परत अंगात येणार हे तर नक्कीच. हे समजा सोंग आहे हे फिक्स आहे, पण या मागे त्यांचा प्लॅन काय आहे हे समजायला पाहिजे.
हो, हे जोवर घरात चाललंय तोवर ठीक आहे. ही बातमी गावभर पसरली काय होणार? अशी झळकली पाहिजेत बापू गावभर पोस्टर सगळ्या. हा, माझ्या तायडीच्या दरबारात गर्दी झाली पाहिजे. पप्प्या हा, बरं आपल्याला पैसे मिळणार ना हो? होय होय म्हणून काय तिकडे जाऊ तिकडं. हा, म्हणून मी काय म्हणतोय, आपल्या देवीच्या दरबारामध्ये ही गावची लोक दक्षिणा ठेवतील. त्यांचा बा ठेवल बा. तो रानाचा मळा नाही, देवीचा दरबार आहे. इथं फुकट काय बी चालणार नाही. हा आणि ते तुला 50-50 मिळणार आहे, त्यातलं माझं 50 फिक्स आहे ना हो? लावा तिथं लावा. पैसे पाहिजे म्हणतात सारखं. लावा. हा, बस. हा. तर काय बी म्हण पप्प्या, अरे हे हे बघ हा, ह्याच्यामध्ये कधी माझं नाव पाहिजे. कशाला पाहिजे गर्दी? माननीय परेश पाटील एवढं नाव बास आहे. लावा तिथं. हे काय उघडलं आपल्या गावचं नशीब उघडलं. आता सगळ्या अडचणी दूर होणार. म्हणजे और दुबईच्या वाळवंटाची राणी आपल्या वहिनी साहेबाच्या अंगात आल्या. आता आपलं समद गाव मालामाल होणार. होणार होणार होणार. आणि कुणाची काय अडचण असेल तर त्याच्यावर तोडगा निघणार म्हणजे निघणार. सांगा हे सगळ्या गावाला सांगा. जावा गावाला सांगा सगळ्या. जावा. बरं. आणि तुम्ही बी या. या लावा. त्या वहिनी साहेबांची काय भानगड रे? त्यांच्या अंगात दुबईची राणी आल्या म्हणून. अरे वहिनी साहेब तर आपल्याला गंडी होत्या, ते आपल्याला माहितच आहे. काय म्हणलास? नाही घाबरू नकोस की. घाबराय काय झालं? नाही, माझं म्हणणं काय माहितीये काय, ती देवी जी वहिनी साहेबांच्या अंगात आल्या, मलिकात देवी, तिला काय माहिती आपण कुणाच्या अंगात चाललोय ते? अरे बाबानो, आल्या आल्या तुमच्या लाडक्या रानाला तिनं साक्षात्कार दिलाय. वय आमचं खोटं वाटत असेल तर तुमच्या लाडक्या रानाला विचारा. वय विचारा. आणि कुणाच्या काय अडचणी असतील तर वहिनी साहेबांनी म्हणजे मलिका देवीला भेटायचं, दर्शन घ्यायचं, लगेच अडचणी दूर होणार, सगळं समाधान लगेच मिळणार बघा. चालते काय? काय एकमेकाकडे बघायला कशाला टेन्शन घ्यायलाय? होणार सगळ्या अडचणी दूर होणार. फक्त त्याच्यात एक काम करायचं, डायरेक्ट देवीला भेटायचं नाही. संपर्क माननीय परेश पाटील, त्याशिवाय देवी काय प्रसन्न होत नसती. कळलं काय? आधी मला संपर्क साधा आणि मग देवीला भेटायचं. चालते ना? चला येऊ काय? चला बापू. चला. ते पोराला अभ्यासाचं काय अडचण असेल तर सांगा. पास का नापास विचारायला. चला. जय हो मलिकात देवी. ना हे जरा धर रे. हे घे खळ घे. काय झाले? लई दमलोय बघ आता. ते तुझ्या टपरीजवळ तेवढं लावायचं राहिले. लाव की. हा, चला. जय हो मलिकात देवी. जय हो. रंजिता मैया असं काय बघतायसा? अहो डोळं बाहेर येतील की. आणि ताईसाहेबांच्या डोळ्यातनं जाळ बाहेर पडला की अशी राख होईल की काही विचारू नकासा. चंदे, मग आमासनी चहा कोण करणार? वय मलिका देवीसनी चहा पाहिजे. जावा ना. देवीला का ताईसासनी? उगा जादा चौकशा करायची गरज नाही. मलिका देवीला चहा पाहिजे. जावा ना. देवीला चहा? भलतीच आहे की देवी. मलिका देवीचा जर कोप झाला का नाही तर अशी राख होईल का नाही की काय विचारू नका. चंदे, सारखं काय राख. जेवढं सांगितलंय तेवढं ऐका. नाही त्या चौकशी करायची घाण सवय लागली बघा तुम्हासनी. हा, जावा, नाहीतर खरंच मलिका देवीचा कोप होईल. कोप. वहिनी काय रुपये? मी बी हेच म्हणते.
अव मलिकात राणीचं रूप आहे. वय पण तुम्ही कशा पायी केले? अव आमच्यासाठी नाही, ती मलिकात राणी आमच्या अंगात येते की नाही त्यासाठी केले. वहिनी साहेब, हे शोभत नाही आपल्या घराला. अव आमच्यासाठी नाही हो, मलिकात राणीसाठी करायला लागले हे. पण असला अवतार सांगितलं तेवढं गुमान ऐकायचं. राणी माली, जय हो जय हो जय हो. वहिनी सांगितलं तेवढं गुमान ऐकायचं. सांगतोय तसं वागायचं, नाहीतर भोगायचं. राणीमा, काय भोगायला लागल? नुकसान, धुळदान. कुणाचं नुकसान, कुणाची धुळदान? राणीमा, या घराची, घरातल्या माणसांची. नाही नाही राणीमा, असं आमच्या घरावर कोप करू नका सो. राणीमा, मग सांगितलं तेवढं ऐकायचं, तसंच वागायचं, नाहीतर राग 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 राग. राणीमा, नका नका, असं आमच्या घराची राग करू नका सो. राणीमा, राणीमा, आवरानं विचारा की काय ते. बरं सांगा काय करायचंय? आमच्यासाठी दरबार सजव. लोकांच्या भल्यासाठी तयार राहावं लागेल आम्हासनी. लोकांच्या भल्यासाठी? वय, लोकांच्या भल्यासाठी वाळवंटात ना आलोय आम्ही. वय पण हे समजा लोकांनी कसं काय समजणार? त्याची काळजी तू करू नकोस. आम्ही आमचा दूत निवडलाय. तुला सांगितलं तेवढं कर. आमच्यासाठी दरबार सजव. बाहेर जी मोलकरी नाही तिला बोलव आणि तिच्यापासनं फरशी कचरा सगळा साफ करून घे आणि तिला आमच्या सेवेत अर्पण कर. मोलकरीन? वय, जी दारात बसल्या. जिजा, वहिनी ती आपली मोलकरीन नव. चुप. खतर खतर खतर, हलमत 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 हलमत, खतर 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 खतर, हलमत 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 हलमत. राख 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 राख. नाही राणीमा, येईल. काय येईल? नाही येणार ती. असं एखाद्याला आपल्या घरची मोलकरीण म्हणून बोलवणं मला नाही जमणार. खतर 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 खतर, अलमत 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 अलमत, गुस्ताखोर. राणीमा शांत व्हा. राणीमा शांत व्हा की. अहो राणा, अहो भय म्हणा की, नाहीतर घराचं कोप होईल. भय म्हणा. ठीक आहे, बघतो. अहो गोदक्का, जावं की चहा ना. जावा. शांत व्हा राणीमा शांत व्हा. आता त्या गिजाचा खुळखुळा मला तर लई मज्जा आल्या. ताई साहेब, तुम्ही ते लोकांचं दरबार सजवायला सांगितलं खरं, पण लोक येतील का? येणार. आम्ही पप्प्याला 50-50चं गाजर दिलंय. अगं त्याने काम सुरू बी केलं असेल. आता बघ तू लोकांच्या कशा रांगा लागतात ते. नुसतं आम्हाला जे पाहिजे ते व्हायला पाहिजे. होणार ताई साहेब, होणार.